नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025, त्यालाच आपण विंटर 2024 एक्झामिनेशनची रिझल्ट्स यायला सुरुवात झालेली आहे। सर्वच कोर्सेसचे रिझल्ट्स आणखी अवेलेबल झालेले नाहीत। जसं रिझल्ट्स येत आहेत तसं आपण व्हिडिओ बनवत आहोत। ह्याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर्सनी व्ह्यूअर्सनी पाहिलेला आहे। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता। पाहिला नसेल तरी काळजी करू नका, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा जी अगोदर लागलेले रिझल्ट्स आणि जी सध्या नवीन लागलेले रिझल्ट्स आहेत ती सर्वच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहिला तरी काही अडचण येणार नाही, ठीक आहे। तर विंटर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2025। तर आजच्या 4 फेब्रुवारी 2025च्या आता संध्याकाळपर्यंत जेवढे काही रिझल्ट्स अपलोड झालेले आहेत विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac वर, तेवढे सर्वच रिझल्ट्स आपण ह्याच्यामध्ये वाचन करणार आहोत आणि ते कसे डाउनलोड करायचे आहेत ते सुद्धा सांगणार आहोत, ठीक आहे। तुम्ही पाहू शकता आता स्क्रीनवर दिसत आहे सिरियल नंबर 4 युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड आहे G10 गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम रिझल्ट लागलेला आहे। ध्यानात ठेवायचं आहे, जे कोणते रिझल्ट लागलेले आहेत त्याच्या पुढे क्लिक हिअर म्हणून निळी लिंक दिसते, त्या क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट्स पाहता येतो आणि ज्या कोर्सेसच्या समोर प्लीज वेट म्हणून लाल कलरची लिंक दिसत आहे त्यांचे आणखी रिझल्ट डिक्लेअर झालेले नाहीत, ते लवकरच डिक्लेअर होणार आहेत, म्हणूनच प्लीज वेट लिहिलेलं आहे। आणि ज्या कोर्सेसच्या समोर क्लिक हिअर म्हणून निळ्या अक्षरात लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट्स पाहू शकता। आता क्लिक हिअर गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम ह्याच्या पुढे क्लिक हिअरवर आपण क्लिक करूया, हो का। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रीनवर विचारतं आहे एक्झाम इव्हेंट, त्याच्यावर क्लिक करूया। आता एक्झाम इव्हेंट, काही लोकांची एक्झाम डिसेंबर महिन्यात झालेली आहे आणि काही लोकांची जानेवारी 2025 महिन्यामध्ये झालेली आहे, ठीक आहे। तर ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांनी डिसेंबर 2024 एक्झामिनेशनवरच क्लिक करायचं आहे। डिसेंबरमध्ये एक्झाम झाली तरी डिसेंबर 2024वर क्लिक करायचं, जानेवारी 2025मध्ये एक्झाम झाली असेल तर तरीसुद्धा डिसेंबर 2024 ह्या एक्झाम ऑप्शनवरच क्लिक करायचं, बघा असं क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली PRN नंबर और सीट नंबर और रोल नंबर, ठीक आहे। तुमच्या अगोदरच्या मार्क मेमोवर हॉल तिकीटवर 16 अंकी PRN नंबर असतोच, तर 16 अंकी PRN नंबर सुद्धा टाकू शकता, किंवा तुमच्या हॉल तिकीटवर सीट नंबर किंवा रोल नंबर म्हणून जी लिहिलं असेल तो सीट नंबर बैठक क्रमांक सुद्धा तुम्ही ह्या पुढच्या तक्त्यामध्ये टाकू शकता। खाली एंटर द अबाव कोड, हे कॅप्चा कोड या स्क्रीनवरला तुम्हाला टाकायचं आहे Z46S आणि पुन्हा सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला असेल तर तुमचं नाव येईल, तुमचा प्रोग्राम कोड येईल, वर्ष येईल आणि त्याच्या पुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता। तुमचे जर एखाद्याचे 2 सेमिस्टरचे रिझल्ट असतील तर 2 रिझल्ट दाखवेल, त्याच्या प्रत्येकाच्या पुढे अलग अलग क्लिक करून तुम्ही ती दोन्ही सेमिस्टरचे रिझल्ट्स तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। स्मार्टफोनमध्ये सेव्ह ॲज PDF म्हणून PDFमध्ये सेव्ह करू शकता, ठीक आहे। काही लोकांचे पुनर्परीक्षार्थी असेल आणि फ्रेशर बी असेल तर दोन्ही रिझल्ट शो करते त्याच्यामध्ये, पुनर्परीक्षार्थीवर क्लिक करून बी घेऊ शकता आणि रेग्युलरवरही क्लिक करून तुम्ही अलग अलग रिझल्ट्स डाउनलोड करून घेऊ शकता, चालेल। तर हे असं डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही। बॅग घेऊया, आता पुढचा रिझल्ट बघूया। आता बाकीचे रिझल्ट लागलेले नाहीत त्याच्यामुळे हे सोडून देऊया, ठीक आहे, ओके। हे प्लीज वेट दिसत आहे सगळे, ह्याला पुढे घेऊया, ओके। आता इथं बाल संगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम रिझल्ट लागलेला आहे। आशयुक्त अध्यापन पद्धती शिक्षणक्रम रिझल्ट लागला आहे। स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूलभूत शिक्षणक्रम ह्याचा सुद्धा रिझल्ट आजच लागलेला आहे। त्याच्या पुढे लिहिले बघा 4 फेब्रुवारी 2025। पुढे मूल्य शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत शिक्षणक्रम अगोदरच लागला आहे रिझल्ट। आता महत्त्वाचं, हे बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर्सनी, आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सनी हा कोर्सला ॲडमिशन घेतलेला आहे। सिरियल नंबर 11 आहे, युनिट नंबर 1
प्रोग्राम कोड आहे P10 न्यू कोर्स आहे. शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, ह्याला आपण DSM सुद्धा म्हणतो. तर त्याचासुद्धा रिझल्ट 3 फेब्रुवारी 2025 रोजी लागलेला आहे, म्हणजे काल लागलेला आहे. क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही त्याचा रिझल्ट पाहू शकता. पुढे MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्नचा रिझल्ट लागलेला आहे. MSc इन बॉटनी 2021 पॅटर्न रिझल्ट लागला आहे. डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे. सर्टिफिकेट प्रोग्राम इन कम्प्युटर रिझल्ट लागला आहे. बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ओल्ड रिझल्ट लागलेला आहे. आता ह्याच्या पुढचं मी जे रिझल्ट लागले आहे त्यांचे फक्त नावं सांगणार आहेत. त्यांचे रिझल्ट लागलेच आहेत हे तुम्हाला गृहीत धरायचं आहे. प्रत्येक वेळा रिझल्ट लागला आहे असं मी म्हणणार नाही. व्हिडिओ कमी वेळामध्ये होईल, नाहीतर व्हिडिओ मोठा होईल. ठीक आहे. सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज, सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज, सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज, सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स DEDAM, डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर DFCS, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन, सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक, सर्टिफिकेट प्रोग्राम इन फार्मर प्रोड्युसर कंपनी मॅनेजमेंट, सर्टिफिकेट प्रोग्राम इन पाली लँग्वेज, सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन फाईन आर्ट्स पेंटिंग, बॅचलर ऑफ सायन्स मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ओल्ड पॅटर्न, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ओल्ड पॅटर्न, सर्टिफिकेट इन आरोग्य मित्र, सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट न्यू पॅटर्न. ओके. तर एवढेच मित्रांनो, आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत जेवढे काही सर्वच रिझल्ट लागलेले आहेत ते सर्व रिझल्ट्स आपण वाचून दाखवलेले आहेत. तुमच्या ह्याच्यातला कोणाचा रिझल्ट लागला असेल तर त्यांनी क्लिक हिअरवर क्लिक करून आपला रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच किती टक्केवारी मिळालेली आहे तुम्हाला जर तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये, ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की सर एवढी टक्केवारी मिळालेली आहे म्हणून. ठीक आहे. ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे, चांगली टक्केवारी मिळालेली आहे, त्यांचे खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना. आणि ज्यांचा रिझल्ट तेवढा मनासारखा लागलेला नाही किंवा काही पेपर राहिलेले असतील, काही ॲबसेंट असतील काही विद्यार्थी, नाराज व्हायचं नाही. आजच्या दिवसापासून तयारीला लागायचं आहे. ठीक आहे. पुढची लवकरच एक्झाम होणार आहे मे-जून 2025ची. पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून पुनर्परीक्षार्थी फॉर्म ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहेत. आल्या आपण कळवतोच. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि घंटीवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचे, जेणेकरून मी केव्हाही व्हिडिओ बनवल्यानं तुम्हाला अपलोड करून टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. लगेच पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरायचा आणि मे-जून 2025च्या एक्झाममध्ये भरघोस मतांनी पास व्हायचं आहे. सॉरी भरघोस मतं नाही, भरघोस गुणांनी, प्रचंड गुणांनी, प्रचंड टक्केवारीनं, खूप साऱ्या टक्केवारीनं पास व्हायचं आहे. ठीक आहे. इलेक्शनचं डोसक्यातून जात नाही आणखी. ओके. तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी फेल वगैरे झालेले आहेत, असे काही आपल्याला काही मोठी चूक झालेली नाही. पटकन अभ्यास करून पास व्हायचं आहे. ठीक आहे. पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.